देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. नमस्कार, नेशन सिटी न्यूज मधून मी रोहिणी. नुकत्याच नगर परिषदांच्या निवडणुका ह्या पार पडलेल्या आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे आणि या निवडणुकीची ही तयारी सर्वत्र आपल्याला बघायला मिळते. आपण बघत आहोत की प्रत्येक क्षेत्रामधील आणि प्रत्येक प्रभागामधील इच्छुक उमेदवार हे उमेदवारीसाठी सज्ज झालेले आहेत. अशातच नागरिक समिती प्रभाग नंबर 22 येथूनही एक उमेदवार आहे ज्यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. जे महानगरपालिकेमध्ये पहिले उमेदवार आहे ज्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे. आपण थेट त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. त्यांचा परिचय म्हणजे अनेक वर्षांपासून राष्ट्रीय संघाशी ते कार्यरत आहेत, ते सुद्धा आणि त्यांचे वडील सुद्धा. आज ते आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात दिसतात आहे. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया की येणाऱ्या निवडणुकीला घेऊन त्यांची काय पूर्वतयारी आहे आणि काय अजेंडा असेल आहे. सर्वप्रथम सर, खूप खूप स्वागत आहे आपलं. आणि काय सांगाल, कुठल्या प्रभागमधून आपण अर्ज दाखल केलेला आहे आणि काय रोडमॅप असेल आहे या निवडणुकीला घेऊन तुमचा? बघा, आम्ही जो अर्ज दाखल केला तो प्रभाग क्रमांक 22 मधनं केला आणि प्रभाग क्रमांक 22 मधनं पहिलाच निवडणुकीचा अर्ज आज सादर केला गेला, तो आमचा होता. आणि रोडमॅप जर म्हणाल तर साधारण ही सुरुवात आज केलेली नाही आहे. 2 महिन्यापूर्वी नागरिकांनी एक निर्णय घेतला प्रभाग 22च्या की आपण आपली एक समिती तयार करायची आणि त्या समितीच्या माध्यमातून आपण काही तरुणांना उमेदवारी देता येईल का याचा प्रयत्न करायचा. निकष हाच होता की तरुण असावा, सुशिक्षित असावा. आणि त्याच शृंखलेमध्ये मला आज अर्ज भरण्याची अनुमती दिली म्हणा किंवा एक आदेश दिला म्हणा समितीने, आणि मी माझा अर्ज सादर केला आणि आता निवडणुकीला त्या अनुषंगाने समोर जाऊ. सर, आता एक कौटुंबिक जर विचार केला तर तुमचे वडील आणि तुम्ही अनेक वर्षांपासून संघाशी कार्यरत आहात, तरी सुद्धा आपण एक पक्ष सोडून जर आपण उमेदवारी करता आहात, यावर नेमकं ही भूमिका घेण्यामागचं कारण काय आहे? मी पक्ष सोडून पेक्षा म्हणजे मी पक्षाचा प्राथमिक सदस्यच नाही. म्हणजे मी भारतीय जनता पक्ष, तुम्ही मला असं वाटतं तुम्ही त्याच्याकडे बोट करताय, पण मी भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्यच नाही आहे आणि म्हणून मी कुठला बंडखोर पण नाही आहे. म्हणजे आमची तयारी कदाचित भारतीय जनता पक्षातला कोणत्या एखाद्या उमेदवारांनी केली असेल त्याच्या पहिलेपासून चालू आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्याच्यासोबत संबंध जोडणं मला वाटतं अप्रासंगिक आहे. त्याचा याचा काही संबंध येत नाही. सर, जसं आता बघितलं की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी PRO म्हणून ओळख असलेले तुमचे वडील जयंत दीक्षित आणि त्यांचेच तुम्ही सुपुत्र सुद्धा आहात, तर आता आपण मग भाजप पक्षाकडे का उमेदवारी मागितली नाही? नेमकं समिती करून आपण हा निर्णय घेतला, यामागचं नेमकं कारण काय? बघा, प्रभाग 22ची जी स्थिती आहे, प्रभाग 22मध्ये 2017 साली 4 कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या 4ही कॅन्डिडेटनी या प्रभागाला प्रचंड दुर्लक्षित ठेवलेलं आहे. या प्रभागामध्ये एकही असं काम नाही तुम्हाला दिसणार झालेलं की ज्याच्यात काहीतरी तुम्हाला त्या नगरसेवकांचं विजन दिसेल किंवा त्या पक्षाने तिथे काहीतरी जोर लावलेला दिसेल. बाजूला प्रभाग 18 आहे, तिथे तुम्हाला काम झालेलं दिसेल. बाजूला प्रभाग 17 आहे, तिथे तुम्हाला काम झालेलं दिसेल. तर आम्ही पाहिलं की एका या वर्गाला आणि या प्रभागाला उपेक्षित ठेवण्याचा एक जाणून बुजून का होईना प्रयत्न केला जातोय का, असं आम्हाला लक्षात आलं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की आम्हाला अपेक्षा तर निश्चितच, म्हणजे भाजप हे करू शकत नाही आहे, म्हणजे इतकी शक्ती असतानाही, आणि काँग्रेसला तर स्वतःचा पक्ष सांभाळण्याची पण शक्ती आज उरलेली नाही आहे. तर मग अशा वेळी आम्ही असं ठरवलं की एक समिती स्थापन करावी आणि समिती स्थापन करून तरुणांच्या पाठीशी एक बळ आपण लावावं, आर्थिक, सामाजिक सगळ्या दृष्टीने. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही जो प्रयत्न केला, एक संघटन तयार केलं. त्या प्रभागामध्ये जे परिसर आहेत त्यांचे परिसर प्रमुख नेमले, प्राथमिक सदस्य नेमले. आज 500हून अधिक आमचे प्राथमिक सदस्य आहेत, आमचे 26हून अधिक परिसर प्रमुख आहेत, त्यांना सहप्रमुख आहेत. तर आम्ही खालच्या पातळीपर्यंत, बूथ लेवलपर्यंत गेलो आहे आणि पूर्ण यथाशक्ती आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय. जर या निवडणुकीमध्ये जर भाजपाला कोणी आव्हान देत आहे तर नागरिक समिती प्रभाग 22च देत आहे, असं मी निश्चित सांगू शकतो. सर, जो आता आपण तुम्ही निर्णय घेतलेला आहे, जी समितीच्या मार्फत जो आपण आता कार्य करणार आहोत, पण निवडणूक येता जर तुम्हाला उमेदवारी मिळते तर तुमच्या क्षेत्रासाठी असं कुठलं काम आहे जे प्राधान्याने तुम्हाला वाटते की तिथून ती तुमची सुरुवात राहील आहे? बघा, आम्ही उमेदवारी पण जाहीर करण्याच्या आधी पहिले कामं जाहीर केले. म्हणजे आम्ही आमचं संकल्पपत्र सगळ्यात पहिले काढलं. आमच्या संकल्पपत्रामध्ये आज त्याच्यात काही आम्ही कमी जास्त फेरबदल करू, पण जे संकल्पपत्र आता निवडणुकीच्या अनुषंगाने फायनल होईल त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे असतील त्यातलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं
पूर्ण प्रभागातलं जे प्रशासन आहे, जे महानगरपालिकेच्या नगरसेवकाच्या अधीन आहे, एका प्रकारे स्वच्छता विभाग असेल, शिक्षा विभाग असेल, याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. तुम्ही बघाल MSCBच्या खूप कंप्लेंट्स असतात, OCWच्या खूप कंप्लेंट्स असतात. एक अधिकाऱ्यांमध्ये मगरुरी असते, पण नगरसेवकांचा अंकुश नसल्याने ती मगरुरी चालून सुद्धा जाते. तर आमचं सगळ्यात प्राथमिक हे आहे की ही सगळी जी प्रशासनात असलेल्या काही लोकांची मगरुरी आहे, त्याच्यावर नियंत्रण, त्याच्यावर अंकुश आणण्याचं काम नागरिक समितीच्या नगरसेवकांच्या माध्यमातून होईल. दुसरं महत्त्वाचं की आपल्या पूर्ण प्रभागामध्ये 70,000 मतदारांचा प्रभाग आहे, पण एकही स्पर्धा परीक्षा पूरक वाचनालय नाही आहे. आता मी जर असं म्हटलं की वाचनालय नाही आहे, तर लगेच भाजपचे लोक म्हणतील की बघा, या 2 खुर्च्या लावल्यात, 2 टेबल लावल्यात आणि या 4 भिंती आहेत. पण 4 भिंती, 2 खुर्च्या आणि 2 टेबल हे वाचनालय नसतं. स्पर्धा परीक्षा पूरक वाचनालय काय असतं हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना जर विचारलं तर ते बहुतेक चांगल्याने सांगू शकतील. ते 24x7 असावं, तिथे वायफायची सुविधा असावी, अनेक गोष्टी असतात ज्याला एक सभोवताल एक चांगलं वातावरण लागतं वाचनालयासाठी. तो आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या पूर्ण 70,000 मतदारांच्या प्रभागामध्ये एकही चांगलं उत्तम दर्जाचं क्रीडा प्रशिक्षण केंद्र नाही आहे, तर 4 क्रीडा प्रशिक्षण केंद्र केले जातील. आणि असे आम्ही एकूण 7 मुद्दे काढलेले आहेत आणि त्यावर ही सगळी पूर्ण निवडणूक लढणार आहोत. आणि सगळे मुद्दे प्राथमिकतेवर, आम्ही 100 गोष्टींवर काम करणार नाही, 7 गोष्टींवर काम करू आणि त्याच्यासाठी आमची जबाबदारी नेमली जाईल. सर, जसं बघा, मोठमोठे जे पक्ष आहेत, काँग्रेस, भाजप, यांची जी पूर्वतयारी असते, जे पक्षाचे उमेदवार असतात, निवडणुकी येण्या अगोदर त्यांची पूर्वतयारी प्रत्येकांकडे असते. आज जी तुम्ही तुमची पूर्वतयारी सांगितली, पण आतापर्यंत आम्ही बघितलं, जेव्हा स्थानिक लोकांचे मुद्दे आमच्यापर्यंत येतात, तर ती पूर्वतयारी फक्त कागदांपर्यंतच दिसते. पण आज तुम्ही जो रोडमॅप घेऊन आलेत आणि एक वेगळ्या समितीच्या मार्फत लोकांपर्यंत तुम्ही कार्य करणार आहात, तर तुम्हाला वाटतं का की तुमचा जो 110% जो राहील आहे कार्यकाल राहील, तो तुम्ही पूर्णपणे करू शकाल? 100% पूर्ण करू. मी तुम्हाला सांगतो, या प्रभागामध्ये मी एक छोटंसं गणित म्हणतो. तुम्ही म्हटलं की तयारी काय असते. आम्ही जेव्हा, एक असतं की तुम्ही आपल्या हे इलेक्शन का लढायचं आहे याच्यासाठी तुम्ही एक तुमच्या बुद्धिमत्तेने एक विचार देता की हे कारण आहे, बाबा मला इलेक्शन लढायचं आहे. पण एक फॅक्ट ही पण असते की इलेक्टोरली तुम्ही फिट होताय की मिसफिट आहात. तर मी तुम्हाला याचं एक छोटंसं गणित देतो. मी ज्या गटातनं इलेक्शन लढणार आहे त्या गटामध्ये भारतीय जनता पक्षाला गेल्यावेळी 37% वोट मिळाले होते आणि इंडियन नॅशनल काँग्रेसला 12% मिळाले होते. तर तुम्ही जर एक गणित म्हणलं तर म्हणजे एक साधारण 49% वोट हे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या खात्यात जमा झाले होते. आजची स्थिती जी आहे की भाजपच्या नगरसेवकांनी दुर्लक्षित ठेवल्या प्रभागात. अँटी इन्कम्बन्सी आहे, 20 वर्षाची महानगरपालिकेतली भाजपची अँटी इन्कम्बन्सी आहे, काँग्रेसचीच झालेली दुर्दशा आहे. तर कोणत्याही माध्यमातून याचे टक्के वाढतील असं दिसत नाही आहे. 49% जरी म्हटलं आपण, त्यांनी तेवढेच टक्के आरक्षित ठेवले, म्हणजे तेवढे टक्के त्यांना मतदान झालं जरी, तरी 51% ऑफ वोट्स त्या ठिकाणी असे आहेत की ज्यांनी ना भाजपला मतदान केलं आहे, ना काँग्रेसला मतदान केलेलं आहे, ना कमळ दाबलं आहे, ना पंजा दाबला आहे. तर असे जे 51% लोक आहेत या पूर्ण आपल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये, कदाचित असे 1-2च प्रभाग असतील जिथे 51% लोकांनी भाजप आणि काँग्रेसला बाजूला सारलं आहे. तर आम्ही हे सगळं गणित मांडलं, आम्ही हे ठेवलं की इलेक्टोरली हे शक्य आहे. 51%तनं आपल्याला जर निवडून यायचं आहे तर आपल्याला 35-40% साधारण मतं लागतात, ज्याच्यामध्ये अर्थातच भारतीय जनता पक्षातले जे नाराज मतदार असतील, काँग्रेसमधले जे नाराज मतदार असतील ते जोडले तर 5-5% तिथे पण आम्ही एक सरप्लस हे घेऊ शकतो. म्हणजे जर ते 35% घेतले आणि हे 10% आम्ही जर मोजले तर साधारण 45% आमचं गणित जात आहे. हे सगळे इलेक्टोरली गणित आमचं 45% जात आहे आणि 45% एक 3 पक्षांच्या किंवा 3 आघाड्यांच्या लढाईमध्ये सहज विजय हा साध्य होत असतो 45%. हे आमचं इलेक्टोरल गणित आहे. जे आता जनता आहे, आतापर्यंत तुम्हाला असं वाटतं का की त्यांचा तुम्हाला भरपूर प्रतिसाद मिळेल ज्या प्रभागासाठी तुम्ही उमेदवारी मागितलेली आहे? उत्तम प्रतिसाद आहे. आम्ही 2 महिन्यांपासून फिरतोय, तर आम्ही एक हे लक्षात घेतलंय की या प्रभागामध्ये लोक पर्याय शोधतच होते, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की जो भाजपचा केडर वोट आहे तो कधीच पंजा दाबत नाही आणि जो पंजाचा केडर वोट आहे तो कधीच कमळ दाबत नाही. कितीही नाराजी त्यांची स्वतःच्या पक्षावर असली तरी चालते, पण ते पंजावाला कमळ दाबत नाही आणि कमळवाला पंजा दाबत नाही. तर त्यांना आज एक पर्याय आहे. जनता आहे, आतापर्यंत तुम्हाला असं वाटतं का की त्यांचा तुम्हाला भरपूर प्रतिसाद मिळेल ज्या प्रभागासाठी तुम्ही उमेदवारी मागितलेली आहे? उत्तम प्रतिसाद आहे. आम्ही 2 महिन्यांपासून फिरतोय, तर आम्ही एक हे लक्षात घेतलंय की या प्रभागामध्ये लोक पर्याय शोधतच होते, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की जो भाजपचा केडर वोट आहे तो कधीच पंजा दाबत नाही आणि जो पंजाचा केडर वोट आहे तो कधीच
कमळ दाबत नाही. कितीही नाराजी त्यांची स्वतःच्या पक्षावर असली तरी चालते, पण ते पंजावाला कमळ दाबत नाही आणि कमळवाला पंजा दाबत नाही. तर त्यांना आज एक पर्याय आहे की जर उदाहरणार्थ जर मी भाजपला मतदान करणारा मतदार असेल आणि माझी त्यांच्यावर नाराजगी आहे, तर भाजपचा मतदार जरा घाबरतो की पंजा कसं दाबावं. त्यांचे आपले वैचारिक काही हे असतात, पण त्याला सिंह दाबायला काही हरकत नाही आहे. तर आम्ही हा एक पर्याय उभा केला आणि एक तरुणांचा पर्याय उभा केला. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा घरी गेलोय, लोकांच्या घरी जाऊन भेटी दिल्यात, मी त्यांना एकच प्रामाणिकपणे सांगितलंय की तुम्ही 60 वर्षाच्या माणसाला ज्यावेळी नगरसेवक करता त्यावेळी एक गणित लक्षात ठेवा की घरचे 3 मजले चढताना त्या 60 वर्षाच्या माणसाला दमछाक होते. तुम्ही 70,000 मतदारांचा मतदारसंघ त्याला देता आणि तुम्ही म्हणता की तो फिरत नाही. तुम्ही निवडूनच अशा माणसाला दिलं की ज्याची फिजिकल कॅपॅसिटीज नाही आहे की तो फिरू शकेल, ज्याची शारीरिक क्षमताच नाही आहे की तो 70,000 मतदारांपर्यंत पोहोचू शकेल. तर मग असा उमेदवार कधी तुमचं कसं काम करणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, जेव्हा ही समिती चालू करायची, ही स्थापन करायची, याचं सगळ्यात मूळ जर कुठे आहे, तर एक लक्षात घेतलं पाहिजे. मी एका भाजपच्याच म्हणजे किंवा भाजपच्या म्हणण्यापेक्षा मी सत्ताधारी म्हटलं पाहिजे, सत्ताधारी नगरसेवकाच्या सोबत बसलं असतं. त्यांना म्हटलं की आता निवडणूक आली, आता जरा फिरायला लागा, आता कामाला लागा जरा. ते बोलले की बघा काय आहे, भाजपचं तिकीट मिळालं की परत घरी बसून निवडून येऊन जाऊ. असं जर तुम्हाला गृहीत धरल्या गेलेलं असेल तर मग कुठेतरी दुसरा विचार केला गेला पाहिजे की जो माणूस स्वतःला निवडून आणण्यासाठी फिरू शकत नाहीये, तो निवडून आल्यानंतर किती फिरणार आहे यावर विचार केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही हा सगळा विचार केला, त्याच्यावर लगेच ॲक्शन टीम नेमली आणि पूर्ण ॲक्शन टीम नेमून आज एक सुनियोजित एक पद्धतीने प्रभाग 22 मध्ये एक चांगला लढा नागरिक समिती प्रभाग 22च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सर, माझा हा प्रश्न राहील आता की जर तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तरी जो तुम्ही रोडमॅप तयार केला आहे, काय तुमच्या प्रभागासाठी तुम्ही कार्यरत राहाल? उमेदवारी तर मिळाली, मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. माझं चिन्ह हे सिंह राहणार आहे. एबी फॉर्म पण मी त्याला जोडलेला आहे. आम्हाला AIFBनी त्यांचा एबी फॉर्म सुद्धा प्रदान केलेला आहे, त्यांचं समर्थन सुद्धा जाहीर केलेलं आहे. तर निश्चितच की उमेदवारी माझ्या उमेदवारीचा आता प्रश्न कुठे राहिलेला नाहीये. छाननीतनं एकदा ती गोष्ट क्लिअर झाली की ते समोर जातील. पण बाकी उमेदवार जे आमच्या माध्यमातून येतील त्यांची माहिती 30 तारखेपर्यंत समोर नमूद करण्यात येईल. आपण एक युवा नेतृत्व राहणार आहे, तर आपले जे युवा मतदार आहेत आणि जे स्थानिक नागरिक आहेत यांचा विश्वास जिंकण्यासाठी तुमचा काही वेगळा अजेंडा राहील का? नाही, वेगळ्या एजेंड्याची गरज नाही आहे. एजेंडे बघा, ही निवडणूक कोणत्या गोष्टींची आहे, ही स्थानिक विषयांची निवडणूक आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की तरुणांना का नेमलं पाहिजे, तर ते एक तुम्हाला विषय क्लिअर केला. आमचा मॅनिफेस्टो काय असणार आहे तो विषय क्लिअर केला. याच्या पलीकडे माझा कुठला एजेंडाच नाही आहे. त्या प्रभागामध्ये चांगले क्रीडा प्रशिक्षण केंद्र झाले पाहिजे, हा माझा एजेंडा आहे. स्पर्धा परीक्षा पूरक वाचनालय झाले पाहिजे, हा माझा एजेंडा आहे. साधारण प्रशासकीय सुविधा या सुकर झाल्या पाहिजे, हा माझा एजेंडा आहे. त्या पूर्ण प्रभागातले असामाजिक तत्व नष्ट झाले पाहिजे, हा माझा एजेंडा आहे. इट इज व्हेरी क्लिअर. आम्हाला त्याच्यात तीळ मात्र कन्फ्युजन नाही. कुठल्या जाती धर्माला मत मागत नाही आहे. मी ब्राह्मण आहे म्हणून मत द्या, मी कुणबी आहे म्हणून मत द्या, मी तेली आहे म्हणून मत द्या, मी हिंदू आहे म्हणून मत द्या, हे मत अशा प्रकारे मागतही नाही आहे आणि या विषयांवर चर्चासुद्धा करणार नाही. म्हणजे आमच्यासाठी हे अत्यंत गौण विषय आहेत. ज्यावेळी तुम्ही महानगरपालिकेची निवडणूक लढताय त्यावेळी या विषयांचं महत्त्व नसावं. या विषयांचं महत्त्व असावं की तुमचे गार्डन जे आहेत ते व्यवस्थित त्यांची स्वच्छता राखल्या जाते की नाही, तुमच्याकडे विरंगुळा केंद्र आहे की नाही, तुमच्याकडे मूलभूत सुविधा आहेत की नाही, हे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, माझी जर क्षमता पुरली नगरसेवक झाल्यानंतर, आणि माझा हा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे, कळकळीचा. कारण मी तुम्हाला एक घटना सांगतो, ही म्हणजे मला या घटनेने खऱ्या अर्थाने हलवून दिलं की यार आपण म्हणजे खूप उशिरा जाग आली आहे आपल्याला, असं मला वाटलं. मी ज्ञानेश्वर मंदिर परिसरात फिरत असताना आणि चिंतेश्वर मंदिर परिसरात फिरत असताना तिथल्या 2 शाळा, प्राथमिक शाळा वगैरे याच्यात त्या बंद झाल्या. तर मी चिंतेश्वर मंदिर परिसरात फिरत होतो आणि मी एका घरी गेलो. एक आजी, साधारण 60 वर्षाची महिला असेल, त्या आपलं काम करत होत्या भाजी तोडण्याचं वगैरे. तर मी त्यांना म्हटलं की आजी असा असा आमचा संकल्प आहे आणि आम्ही या विषयांवर काम करणार आहोत. तर त्याच्यात जेव्हा मी सांगितलं की शिक्षा, स्वास्थ्य आणि हे सगळं, तर त्यांनी शिक्षा जसं म्हटलं त्यांनी मला थांबवलं. थांबवल्यावर मी म्हटलं काय झालं, ते बोललं की हे सोफ्यावर बघ. मी पाहिलं, एक लहानशी मुलगी झोपली होती.
असेल मला वाटतं 5-6 वर्षांची असेल ती मुलगी. तर मी तिच्याकडे पाहिलं, म्हटलं हो. तर नाही, तिला आईवडील नाही आहेत म्हणे, ती अनाथ आहे. आम्ही तिचे आईवडील नाही आहोत म्हणे, आम्ही तिचा सांभाळ करतो आहे. आज मी 60 वर्षाची आहे, अर्थातच त्यांचे जे मिस्टर असतील ते त्यांच्याहीपेक्षा मोठे आहे. तुम्हाला माहिती आहे 60नंतर माणसाला एक धाकधूक असते, शाश्वती नसते. आणि 60तल्या माणसाच्या हाती जर 6 वर्षाचं बाळ दिलेलं असेल तर त्याला एक भीती असते की यार याचं शिक्षण कसं होईल, याचं पुढचं आयुष्य कसं राहील. मी त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम येतो. ते बोलले की इथे मागे चिंतेश्वर परिसरात आपली एक कॉर्पोरेशनची शाळा होती. आज जर ही चालू असती तर हिचं शिक्षण मी इथे करू शकली असती. उद्या मला कोणत्याही शाळेत पाठवायचं आहे तर माझ्याकडे ना तिला तिची भरायला फीज आहे, ना मला तिथे नेऊन देण्याचे संसाधन आहेत, ना माझी आज ती शक्ती आहे. म्हणजे महानगरपालिकेची शाळा बंद पडल्यानंतर निनाद जयंत दीक्षितला काहीच फरक पडत नाही आहे. कारण निनाद जयंत दीक्षितच्या परिवारातले लोक महानगरपालिकेच्या शाळेत शिकत नाही आहेत. पण तो जेव्हा जातो लोकांमध्ये आणि जे महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात लोक आणि त्यांचं दुःख ऐकतो ना, तेव्हा फक्त म्हणजे कंठ दाटून येतो असं म्हणायला हरकत नाही. तर अशा अनेक घटना आम्ही बघितल्या आणि आम्हाला हे लक्षात आलं की जो काय जय विजय सगळं म्हणजे ते म्हणतात की हार में क्या जीत में, पण जे काय होईल आम्ही आमच्याकडून खूप प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत की या महानगरपालिकेतल्या निवडून आलो तरीसुद्धा, नाही आलो तरीसुद्धा या महानगरपालिकेतल्या शाळा परत सुरू झाल्या पाहिजे, या कोणत्या नेत्यांच्या घशात नाही गेल्या पाहिजे. आणि या का बंद होतात याचं प्राथमिक कारण असं आहे की ज्या नेत्यांच्या शाळा चालू आहेत त्यांना धोका पोहोचू नये, त्यांना ॲडमिशन्स मिळत राहाव्या म्हणून या शासकीय शाळा बंद केल्या जातात. हे एक कटू सत्य या घटनेमागचं आहे. यावर कुठेतरी अंकुश लावता यावा, यावर प्रामाणिक प्रयत्न करता यावे, यासाठी ही सगळी लढाई आहे. हा खरा एजेंडा आमचा आहे. सर खूप खूप बरं वाटलं की आज तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक गोष्टींना घेऊन तुम्ही आपला ज्या रोडमॅप तयार केलेला आहे. आणि नक्कीच मला पण वाटते की ज्या शाळा बंद झालेल्या आहेत, आमदार खासदारांच्या ज्या शाळा आहेत जिथे फक्त आता CBSE या लोकांना प्राधान्य दिलं जातं, तिथं तुम्ही कुठेतरी हा विचार करता. नक्कीच याला यश मिळावं. आता येणाऱ्या निवडणुकीला घेऊन नागरिकांना आणि जनतेला तुमचं काय आव्हान राहील? नागरिकांना एकच आव्हान आहे की ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, हे लक्षात ठेवा. स्थानिकांची निवडणूक आहे. या ठिकाणी आपण चिन्हाकडे पाहून, म्हणजे मी नेहमी हे म्हणतो की जो लोकतंत्रामध्ये जर आपण केडर वोट कोणाचं झालं तर आपण लोकतंत्राला काही अंशी लोकतंत्राची हत्या केली आहे हे निश्चित समजा. की जो चांगला उमेदवार असेल पण चिन्ह दुसरं असेल त्याला आपण मागे सारतो. माझं हे म्हणणं आहे की चिन्ह काही असू देत, जर चांगला माणूस उभा आहे, तुमच्या कामी येणारा माणूस उभा आहे, तुमचे विषय तुमचे मुद्दे उचलणारा माणूस उभा आहे, तर भरभरून त्याला प्रतिसाद द्या. घराबाहेर निघा, त्याच्यासाठी फिरा, त्याच्यासाठी प्रचार करा. आपल्या 4 लोकांना, आपल्या प्रभावात असलेल्या लोकांना सांगा की हा एक चांगला माणूस या निवडणुकीत उभा आहे आणि याला सहकार्य करा. कारण मी तुम्हाला आवर्जून हे सांगतो की जर तुमचं मत कोणत्या पक्षाने गृहीत धरलं तर 5 वर्षांचा तुम्ही तुमच्यासाठी दुर्लक्षित असण्याचा एक कार्यकाळ निश्चित केला, हे समजून घ्या. खूप खूप धन्यवाद सर. संघाची शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा, समाजसेवेतून स्वतःला घडविणारे निनाद दीक्षित हे आता आपल्यासोबत होते. समाजाप्रती असलेली एक जी भावना असते ती भावना आज आपल्याला त्यांच्याशी बोलताना दिसलेली आहे. महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीला घेऊन जी पूर्वतयारी त्यांनी केली आणि समाजाचे प्रश्न, निवडणूक, योग्य निवडणुकीसाठी योग्य उमेदवार कसा असायला पाहिजे, कसे स्थानिक लोकांचे प्रश्न हे लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि त्यावर कसं काम केलं पाहिजे, ही सविस्तर पूर्वतयारी आपल्याला निनाद दीक्षित यांनी सांगितलेली आहे. आता हे बघणंही तितकंच महत्त्वाचं राहणार आहे की जनता आणि पक्ष आणि नागरिक त्यांना कसा प्रतिसाद देतात, हे बघणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. नेशन सिटी न्यूजसाठी मी रोहिणी, नागपूर. देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम.